नमस्कार मंडळी, मी अर्चना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवणार आहे अगदी झटपट म्हणजे 15 मिनिटात तयार होणारी झणझणीत मिसळ, आणि तीही अगदी घरच्या साहित्यामध्ये. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ट्राय करून नक्की पहा, आणि कशी झाली ही सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सुरुवातीला आपण वाटण बनवावं लागणार आहे. तर इथे वाटण बनवण्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. त्याचसोबत इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि 1 कांदा घेतलेला आहे. आता हे घेतलेलं सगळं साहित्य आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहोत. सुरुवातीला आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजत असताना आपण सतत हलवायचं आहे, जास्त करपावायचं नाही. आता यानंतर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजत असताना थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कांदा पटकन भाजला जातो, आणि कांदा आपण गोल्डन ब्राऊन रंगावरती छान असं भाजून घ्यायचा आहे. आणि कांदा भाजत असतानाच कांदा मऊ व्हायला लागला की यामध्ये आपण घेतलेलं जे सर्व साहित्य आहे, आलं, लसूण, टोमॅटो, हे सुद्धा आपण या कांद्यामध्ये घालायचं आहे, आणि आपण 1-2 ते 3 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की कांदा टोमॅटो छान भाजून तयार झालेला आहे. आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे थंड करायचा आहे, आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे आता एक आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, आणि आता ही कढई मध्यम गरम झाली की यामध्ये आपण तेल घालणार आहोत. तर मंडळी, तेल घालत असताना थोडंसं जास्त घालायचं आहे. इथे मी 4 ते 5 मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. आता या ठिकाणी जिरे मोहरी तडतडेल असं तेल आपलं छान तापलेलं आहे. तर सुरुवातीला मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे मोहरी. तर मोहरी घातल्यानंतर छान तडतडली, आणि त्यानंतर आपण इथे घातलेलं आहे जिरं. तर जिरं मी इथे 1 चमचा घातलेला आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण इथे घालतोय कढीपत्त्याची पानं. तर इथे तुम्ही बघू शकता की मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत, आणि तीसुद्धा व्यवस्थित परतू द्यायची आहेत. आणि यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सगळं आपण या तेलामध्ये घालायचं आहे, आणि गॅस एकदम मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटानंतर या वाटणाला मस्त असं तेल सुटलं. आता यामध्ये आपण 1 चमचा घातलेली आहे हळद, आणि यानंतर आपण जो घरी बनवलेलं लाल तिखट असतं ते वापरायचं आहे. याऐवजी तुम्ही इथे 1.5 चमचा लाल तिखट वापरू शकता. त्याचसोबत इथे 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा आपण इथे घालणार आहे जिरे पावडर, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा एकदा आपण जे मसाले वापरलेले आहेत त्या मसाल्यांना सुद्धा एकसारखं तेल सुटलं पाहिजे. यानंतर आपण यामध्ये घालणार आहे मटकी. तर इथे मी पावशर मटकी घेतलेली आहे, त्याला व्यवस्थित असे मोड आलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. आता हे मोड आलेली मटकी आपण डायरेक्ट या मसाल्यामध्ये घालायची आहे. मटकी घातल्यानंतर आपण या ठिकाणी घालणार आहे चवीपुरतं मीठ. यानंतर आपण व्यवस्थित हलवून घेऊया, आणि यावरती झाकण ठेवूया. तर एकदम घट्ट झाकण लावून ठेवायचं, आणि एकदम मीडियम फ्लेमवरती आपण याला 3 ते 4 मिनिट अशी छान अशी वाफ बसू द्यायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की एक 4 ते 5 मिनटानंतर मटकीला छान वाफ बसलेली आहे, आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यानंतर पुन्हा एकदा मटकी मस्त अशी हलवून घ्यायची आहे, आणि जो आपण मटकीचा कट बनवणार आहे तो छान चवदार व्हावा म्हणून आपण यामध्ये वापरतो आहे गरम पाणी. पाण्याचे प्रमाण हे आपल्या अंदाजाने कमी जास्त आपण करू शकतो. आपल्याला किती घट्ट हवा आहे किंवा किती पातळ आहे यावरती आपण ठरवायचं आहे किती पाणी घालायचं आहे. तर मंडळी, इथे सुरुवातीची उकळी आलेली आहे, आणि इथे आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घालतोय म्हणजे चिंचेचा कोळ. तर मी गरम पाण्यामध्ये एक 4 ते 5 चिंचा भिजत ठेवल्या होत्या, आणि त्याचा कोळ काढलेला आहे, आणि तो या पाण्यामध्ये घातलेला आहे. यामुळे आपल्या मिसळला छान असं मस्त आंबट अशी चव येईल, आणि त्याचसोबत आपल्याला थोडीफार चटपटीत म्हणजे आंबट गोड अशी चव हवी आहे, म्हणून मी इथे गूळ वापरलेला आहे. तर साधारण मी इथे मीडियम साईजचे म्हणजे अगदी छोट्या लिंबा एवढे मी 3 खडे वापरलेले आहेत. आणि यानंतर गॅस फ्लेम हा मीडियम ठेवून एकदम खळखळून एक 10 ते 15 मिनिट आपले मिसळ एकसारखी शिजू द्यायची आहे. आणि मंडळी, इथे तुम्ही बघू शकता की एक 15 मिनटानंतर आपला मस्तपैकी झणझणीत रस्सा तयार झाला आहे. सोबत वरती तर्रीसुद्धा एकदम झणझणीत तयार झालेली आहे.
तर मंडळी आपली मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ते खायची कशी हे पाहूया. तर त्यासाठी सुरुवातीला प्लेटमध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे मटकी घालून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि वरून घालायचा आहे फरसाण. आता यापैकी वापरलेली कोणतीही वस्तू तुम्हाला जर का कमी जास्त करायची असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आणि आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण यामध्ये घालणार आहे रस्सा. तर सुरुवातीला आपण बिना कटाचा रस्सा घालायचा आहे. जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा आपण यामध्ये घेऊ शकतो. आणि यानंतर आपण वरून घालणार आहे चटपटीत झणझणीत अशी तर्री. आता हे सगळं आपण पाव किंवा ब्रेड बरोबर खाऊ शकतो. तर मंडळी अशी मस्त अशी आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे. तर मंडळी कशी वाटली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करून तुम्ही नक्की पहा. आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया आणखीन एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.